नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल निफ्टी 22,541ला गॅप अप ओपन झाली आणि 5 मिनिट मध्येच 22,460चा लो बनवला आणि पुन्हा अपसाईड मूव्ह करत 22,558चा हाय दिला। त्यानंतर साधारण 11:15च्या सुमारास डाऊन मूव्ह घेत 22,400चा लो दिला आणि नंतर साईडवेज मूव्ह करत 22,397ला क्लोज झाली। वीकली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी एका रेंजमध्ये मूव्ह करत आहे 22,680 ते 21,960। जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड होऊ शकत नाही। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी 24 फेब्रुवारीपासून 22,680 ब्रेक करू शकलेली नाही। जर 22,680 अपसाईड ब्रेक झाले आणि 15 मिनिट सस्टेन राहिले तर 22,980 हिट होण्याची शक्यता आहे। तसेच अपट्रेंड पण कंटिन्यू होऊ शकतो आणि जर 22,240 खाली ब्रेक झाले तर निफ्टी पुन्हा 21,960 हिट करू शकते। आता मंडेसाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 22,490 आणि 22,290 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जोपर्यंत या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगला ट्रेड होऊ शकणार नाही। 22,490 ब्रेक झाले तर निफ्टी 22,580 हे पहिले टार्गेट आणि 22,680 हे दुसरे टार्गेट हिट करू शकते। तसेच अपसाईडला 22,720 हा एक मेजर रेजिस्टन्स आहे आणि जर 22,290 खाली ब्रेक झाले तर निफ्टी 22,240 हे पहिले टार्गेट आणि 22,160 हे दुसरे टार्गेट हिट करू शकते। तसेच 21,960 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। ओव्हरऑल निफ्टी वीकली साईडवेज आहे, डेली साईडवेज आहे। सो ट्रेड करताना छोटे टार्गेट सेट करून ट्रेड करावा। जर रेंज ब्रेक झाली तरच मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड करू शकतात। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।